आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. प्रिया, मे आय कम इन? आदित्य दादा या ना. प्रीतम कुठे आहे? प्रीतम अरे बोल ना. अरे काही नाही. तू उद्याची मीटिंग हँडल करशील का? हां, मला ॲक्च्युली दुसरं काम आहे. चालेल ना? आदित्य दादा कसं झालं तुमचं दर्शन? काय रे, काय प्रॉब्लेम आहे का? बरा आहेस ना तू? मंदिरात काय प्रॉब्लेम झालाय का? नाही, काही नाही. काय नाही, तुझा चेहरा सांगतोय सगळं. आणि आता प्रियाने जेव्हा तुला विचारलं मंदिरात काय झालं, तेव्हा पण शांत उभा राहिलास. सॉरी. हे बघा आदित्य दादा, तुम्ही जर सांगितलंच नाही तर आम्हाला कसं कळणार आहे? आणि आम्हाला जर कळलंच नाही तर आम्ही तुमची मदत तरी कशी करणार? ॲक्च्युली मी गोष्टी जितक्या सॉर्ट आउट करण्याचा प्रयत्न करतोय अजूनच किचकट होत चालल्या त्या. मारुती मामा तर पारूला घरात ठेवून गेला तयार नाहीये. काय म्हणतात की पारूचं तुमच्यावर प्रेम आहे, तुमचं तिच्यावर प्रेम आहे, ती तुमची बायको आहे, तर तिला घेऊन जा तुमच्या घरी. असं कसं घेऊन येऊयात तिला आपल्या घरी? म्हणजे माझी तीच इच्छा आहे, पण आईला काय सांगू असं एकदम नाही वाटत. मारुती मामा कधी तयार होतील आमच्या लग्नासाठी? हे बघा आदित्य दादा, तुम्ही नका टेन्शन घेऊ. आत्ता आपल्यासाठी फक्त आईंनी तुमचं नातं स्वीकारणं जास्त महत्वाचं आहे. मग मारुती मामा पण स्वीकारतीलच. आई प्रिया, आई पारूला इतकं सहजासहजी नाही स्वीकारणार. एक्झॅक्टली. प्रिया, तुला माहितीये ना आईच्या तिच्या सुनेकडून किती अपेक्षा आहेत. म्हणजे नुसता विषय जरी निघाला ना तरी ती खूप क्लिअर असते, ठाम असते. आता आई मंदिरात केवढं ऐकवलं तिने. हे बघा आदित्य दादा, कधी ना कधी आपल्याला आईंची परमिशन घ्यावीच लागणार आहे. आणि सगळ्यांनाच माहिती आहे की आईंचा पारूवर किती जीव आहे. त्यामुळे मला नाही वाटत की आई पारूला नकार देते. शिवाय पारूने किती वेळा स्वतःचा जीव या घरासाठी धोक्यात घातला. आईंचं मत कधी ना कधी बदलेलच. आणि एकदा का आई या लग्नासाठी तयार झाल्या ना की मग आपण मारुती मामांना पण समजावूया. कसं आई समोर कसा हा विषय काढायचा मला खरंच काहीच कळतच नाही यार. ब्लँक होतो. एक मिनिट, म्हणजे मी जर आईकडे गेलो याचं भंकस मध्ये आईला सुचवलं की पारू तुझ्यासाठी योग्य आहे म्हणून, तर आपल्याला आईचं रिॲक्शन बघता येईल ना, आणि त्याप्रमाणे आपल्याला पुढचं प्लॅनिंग करता येईल. हो, ऍक्च्युली मला पण पटतंय हे. नाही, मला हे सगळं म्हणजे खूप रिस्की वाटतंय. मी जर करायचंच असेल तर थोडं सांभाळून करायला पाहिजे. अरे इतक्या डीप जायचंच नाही रे, फक्त आईच्या फिलिंग्स काय ते जाणून घ्यायचं, एवढंच. ठीक आहे. म्हणजे तुला जर गॅरंटी आहे आणि असं वाटत असेल तर ट्राय करायला काही हरकत नाही. अरे खरी तोच कधी येणार? मी कधीपासून त्याची वाट बघतीये. कधी एकदा येईल असं झालं. तो एवढा मोठा बिझनेसमॅन झाला. पण जर तो आला तर मी त्याच्याशी इंग्रजीमध्ये बोलावं लागेल ना मला.
माझी तशी रिहर्सल झाली आहे, पण अजून एकदा करते. हाय हाय परि हाय हाय परितोष. आय एम दामिनी. हाऊ यू हाऊ आर यू? करेक्ट. हाऊ आर यू परितोष? काय चाललंय हे? अहो अरे यार, मी तुम्हाला सांगायचंच विसरले. अहो आमचा परितोष येतोय. अहो आपला परितोष, माझा भाचा, तो येतोय. काय आहे ना, तो ना आता मोठाच्या मोठा बिझनेसमॅन झालाय, तुमच्यापेक्षा पण मोठा. तुमचंच काय, तुमच्या त्या अहिल्या वहिनींपेक्षा पण मोठा बिझनेसमॅन. अच्छा. ऐका ना, माझ्याकडे एक प्लॅन आहे. त्याचा बिझनेस एकदा सुरू झाला ना की मी जरा त्याच्याशी चांगलं चांगलं बोलणार आणि त्याची बिझनेस पार्टनर होणार, आणि मग होणार एक मोठेच्या मोठे बिझनेस विमेन. मी सांगते तुम्हाला, मी एकदा का बिझनेस वुमन झाले ना की असं मोठा बंगला घेऊया आपण, या 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 किर्लोस्कर मेन्शन पेक्षा सुद्धा मोठा. आणि ना या घरात जेवढ्या गाड्या नाही आहेत ना त्याच्यापेक्षा जास्त 7 ते 8 गाड्या घेऊ. माझं तर ठरलंय, मी ना आठवड्यातून रोज एक नव्या गाडीतून अशी ऑफिसला जाणार. काय झालं, तुम्हाला काय वाईट वाटतंय? ऐका, तुमच्यासाठी पण एक ऑफर आहे. तुम्ही माझं असिस्टंट व्हा, चालेल? माझं तर ठरलंय बाबा, ह्या साड्या पहिला चेंज करणार, जरा बिझनेस वुमनला शोभती तशा घेणार. ह्या साड्या नेसून नेसून कंटाळा आलाय मला. आता हे शेख चिलीची स्वप्न बघायचं. शेक चिली बेक चिली नाही खायचं, आपण खायचं पनीर चिली. रोज आता आपण श्रीमंत होणार. बरं, त्याआधी तू हे ऑनलाईन शॉपिंग बंद कर. मी ऑनलाईन शॉपिंगचा बिझनेस सुद्धा स्टार्ट करू शकते. वहिनी, तुम्हाला परितोष माहितीये ना? अरे हो, काय करतो सध्या, कसा आहे? अहो तो ना मोठा बिझनेसमॅन झालाय. तुम्हाला माहितीये का, आता तो मुंबईत 100 ते 200 एकर जमीन विकत घेणार आहे आणि मोठी इंडस्ट्री चालू करणार आहे. अरे वा, काय बात आहे. कोण परितोष? अरे आहे, माझा भाचा आहे. म्हणजे मी लहान असताना बघितलं होतं त्याला. नाही, मी नाही, तो लहान असताना मी बघितलं होतं त्याला. त्यामुळे तुम्ही सगळे कसे बघणार, पण आता तो येणार आहे मुंबईत, तेव्हा तुम्ही सगळे बघाल त्याला. नाही, परितोष तर ठीक आहे, पण आई तुझं काय चाललंय ग? माझं काय? तुझं प्रियाकडे काय लक्ष आहे की नाही? अच्छा, म्हणजे प्रियाने तिच्या सासूची काही कंप्लेंट केली आहे का तुझ्याकडे? अगं, तिने काही तक्रार नाही केली आहे, पण माझीच तक्रार आहे. अगं, केवढं काम करते ती घरात, माझ्यासाठी वेळच नाहीये तिच्याकडे.